त्यानंतर आपण पुढे बघू. पुढे आहे षष्ठ भाव. तर षष्ठामध्ये जर चंद्र असेल तर जातकाला काय फळ मिळतं ते आपण बघू. तर षष्ठ भावातून आपण काय बघतो, तर षष्ठ भावातून आपण नोकरी बघतो. त्यानंतर नोकरी नोकरी हाताळणारे माणसे म्हणजे आपल्या हाताखालचे जे माणसं बसतो, नोकर बघतो. त्यानंतर रोग ऋण आणि शत्रू म्हणजे कर्ज पण इथून बघितलं जातं. असं तसं हे षष्ठ भावाचं कारक तत्व आहे. आता यात जर चंद्र आला तर नोकरी व्यवसायात चांगला फायदा होतो. ज्यांच्या षष्ठात चंद्र असेल अशा लोकांचा नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगला फायदा होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर नोकरी किंवा हाताळणारी माणसे चांगली मिळतात. म्हणजे जे आपल्याकडे जे नोकर वर्ग असतात किंवा आपल्या हाताखालची जे माणसं असतात हे काम करणारी आणि चांगली आणि विश्वासासू मिळतात. हे बघा, काही काही लोक असतात की ते बॉसलाच कामाला लावतात किंवा मालकालाच कामाला लावतात. की मला जर हे जमत नाहीये, तुम्ही याच्यात मदत करा, आणि मग तुम्ही केलंय ना तर थोडंसं राहिले सर तुम्हीच कंप्लीट करून द्या, असे म्हणणारे लोक पण, कामचुकार लोक खूप असतात. पण त्यांच्या श्रेष्ठामध्ये जर चंद्र आहे ना तर अशा लोकांच्या हाताखालचे जे लोक असतात ते लोक खूप प्रामाणिक असतात, विश्वासू असतात, हुशार असतात आणि काम करणारी असतात. म्हणजे एकंदरीत हे लोक चांगले मिळतात. यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. श्रेष्ठामध्ये जर चंद्र असेल आणि श्रेष्ठ भावातून आपण रोग ऋण शत्रू बघत असतो तर अशा लोकांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. यांना सर्दी खोकला, पाणी बदलणे, दूषित पाण्यामुळे नेहमी सतत काही ना काही असे आजार चालू असतात. जसं की या गावाहून त्या गावाला गेलं, पाणी चेंज झालं, किंवा बोरचं पाणी पिलं किंवा आणखी जारचं पाणी पिलं तर यांना सर्दी खोकला, त्यानंतर ऍसिडिटी अशातले बरेचसे प्रकार हे बघायला मिळतात. यांचा स्वभाव सतत चिंताग्रस्त असतात. अशी लोक आहे ना जास्त विचार करतात, त्यांच्या त्यांच्या चिंतेत असतं. स्वभाव जर बघितला यांचा चिंताग्रस्त असतं. म्हणजे सतत एखाद्या गोष्टीची काळजी करणे, मनोव्यापार, रणगरा, मानसिक आजार, रोग, मानसिकता, अस्थिरता अशा प्रकारचे त्रास यांना होताना आपल्याला बघायला मिळतात. आता त्यानंतर जर हा बिघडला, चंद्र जर श्रेष्ठामध्ये बिघडला तर मग काय होतं, तर त्याच उलट पॉझिटिव्ह पॉईंटचे सर्व हे निगेटिव्ह स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. जसे की हाताखालचे माणसामुळे अडचणीचा सामना करावा लागतो. आपल्या हाताखाली जे नोकर वर्ग असतात त्यांना जे काम सांगितलं असतं ते काम करताना ते असे काही अडचण करतात निर्माण की दुसरंच काहीतरी नवीन उद्भवलं जातं. अशा लोकांकडनं त्यांना त्रास होतो. वेस्टेरियामुळे त्रास होतो. म्हणजे एक आजार आहे ते वेस्टेरिया. हा आजार त्यांना जर झाला चंद्र असताना षष्ठात तर त्यामुळे तो त्रास होतो. आणि अनेक प्रकारचे आजार जसं की सर्दी खोकला, त्यानंतर झोप न येणे, मानसिकता बिघडणे, किंवा ऍसिडिटी अशा प्रकारचे आजार हे यांना सतत होताना आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे षष्ठात जर चंद्र बिघडला तर अशा प्रकारे जातकाला त्याचं फळ प्राप्त होताना आपल्याला दिसतं.